जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण TYBSc सेमिस्टर 5 2019 क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा, विषय कोणकोणते निवडावे, ॲड ऑन किंवा एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट कशा पद्धतीने निवडावे, ते निवडत असताना काय काळजी घेतली पाहिजे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तसेच कोणत्या विद्यार्थ्यांचे PRN हे एक्सपायर करण्यात आलेले आहे, तसेच काही विद्यार्थी कॅरी ऑनच्या रिलेटेड परीक्षा फॉर्म भरतील, त्यांनी काय करावं याबाबत माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण की TYBSc सेमिस्टर 5चा परीक्षा फॉर्म कसा भरावा. बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या म्हणजेच unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे गेल्यानंतर एक्झामिनेशन सेक्शनला क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये 4 नंबरला एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल, त्यामध्ये क्लिक करा. अजून खालती स्क्रोल केल्यावर 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. इथे या ठिकाणी तुम्हाला एक्झाम फॉर्मच्या डेट दिसतील. या डेट काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही बघा. जसं की या ठिकाणी BSc रेग्युलरचा आपण परीक्षा फॉर्म भरणार आहे, त्याच्यामुळे इथं BSc 2019 पॅटर्न दिलेला आहे. बघा, रेग्युलर BSc 2019 क्रेडिट पॅटर्न 24 सप्टेंबर रोजी परीक्षा फॉर्म सुरू झाले. विदाऊट लेट फी 29 सप्टेंबरपर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता. लेट फी म्हणजे 150 रुपये लेट फीसह तुम्ही 1 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता. तर सुपर लेट फी यासह तुम्ही 3 ऑक्टोबरपर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता. तर या पद्धतीने फॉर्म भरण्याच्या अंतिम डेट दिलेल्या आहे. या डेटमध्ये काही बदल करण्यात आला तो आपल्या यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनलमार्फत कळवला जाईल. दिलेल्या मुदतीच्या आत परीक्षा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. थोडंसं बॅक साईडला आल्यानंतर इथे प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. नंतर थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर इथे स्टुडंट प्रोफाईल सिस्टीममध्ये इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे. स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि दुसरं आहे लॉग इन. तर आपण या लॉग इन बटनावर क्लिक करणार आहोत. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन बायमध्ये 2 ऑप्शन आहे. एक आहे ईमेल ID आणि दुसरा आहे मोबाईल नंबर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या अगोदरच्या सेमिस्टरचा परीक्षा फॉर्म भरताना जो मेल ID आणि मोबाईल नंबर वापरला होता, तोच या ठिकाणी तुम्हाला काय करायचा आहे, वापरायचा आहे. जर का आपल्याला मेल ID आणि मोबाईल नंबर यांचा पासवर्ड आठवत नसेल किंवा परीक्षा फॉर्मचा पासवर्ड आठवत नसेल, तर आपण या ठिकाणी सरतेशेवटी तुम्हाला फॉरगेट पासवर्ड म्हणून ऑप्शन दिलेला आहे. या ऑप्शनवर जा. तिथे तुमची नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा. आपला मोबाईल नंबर एंटर करा. त्यानंतर तुम्हाला OTP कॅप्चा टाकल्यानंतर OTP तुम्हाला येईल. मेल ID किंवा मोबाईल नंबर दोन्हीपैकी एक OTP टाका आणि त्यानंतर नवीन पासवर्ड तुम्ही रिसेट करू शकता. तुम्ही आता पासवर्ड रिसेट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर एंटर करा. त्यानंतर पासवर्ड आता रिसेट केलेला किंवा जो काही पूर्वीचा असेल, आठवत असेल, तो या ठिकाणी टाका. इथे जो काही कॅप्चा दिसतो आहे तो कॅप्चा काय करा, एंटर करा आणि लॉग इन करा. आपण एवढी माहिती भरू आणि लॉग इन करूया. विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. इथे तुमची सर्व पर्सनल माहिती दिसणार आहे. इथे तुम्हाला PRN नंबर, एलिजिबिलिटी नंबर दिसणार आहे. जे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 किंवा त्याच्या अगोदर तुमचा प्रवेश असणार आहे, त्या विद्यार्थ्यांना आता समर एक्झाम आणि विंटर एक्झाम म्हणजे इथे शैक्षणिक वर्ष 2025-26च्या विंटर एक्झाम आणि येणाऱ्या पुढच्या महिन्यातल्या किंवा पुढच्या सेमिस्टरच्या समर एक्झाम 2026 यामध्ये त्यांना परीक्षा फॉर्म भरता येणार नाही. त्यांचा PRN एक्सपायर दाखवण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे जर का एखादा विद्यार्थी 2020-21 साली BScला त्यांनी प्रवेश घेतलेला असेल तर त्याचे 5 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहे, ज्याला आपण 3+2+1 हा जो काही रूल आहे त्या रूलनुसार त्याची व्हॅलिडिटी संपलेली असेल. इथे जो काही PRN नंबर दाखवलेला आहे आणि एलिजिबिलिटी नंबर दाखवलेला असतो, तर त्यामध्ये तुमचं 4th आणि 5th नंबरचं जे काही वर्डिंग आहे ते तुमचं किंवा फिगर आहे त्या तुमच्या इयर ऑफ ॲडमिशन दर्शवत असतात. तर ते जर का 2020 सालातल्या आतले असतील किंवा 20 जरी असेल तरीसुद्धा तुमचा PRN हा एक्सपायर झालेला असणार आहे. आता आपण काय करूया, थोडंसं उजव्या बाजूला स्क्रोल करू. उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला ॲक्शन कॉलम दिसेल. इथे सगळ्यात प्रथम तुम्ही अपडेट ABC ID किंवा अपर IDमध्ये जा. त्या ठिकाणी दाखवलेला अपर ID आणि आत्ताचा आपल्याकडे डिजिलॉकरमधून डाउनलोड केलेला अपर ID हा एकच आहे का नाही काळजीपूर्वक बघा, कारण तुमचे जे काही सर्व रिझल्ट आहे ते तुमच्या डिजिलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सेमिस्टर फर्स्ट इयर आणि सेकंड इयर या दोन्हीही क्लासचे
जे काही तुमचे निकाल आहे ते SPPOनी तुमच्या डिजिलॉकरला अपर आय डीमध्ये अपलोड करून दिलेले आहे. त्याच्यामुळं अपर आय डी काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही मेन्शन करा. त्यानंतर डायरेक्ट तुम्ही काय करा, एक्झाम फॉर्म या बटनावर क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला डेटच्या रिलेटेड माहिती येईल. इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डायरेक्ट क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमची स्टुडंट बेसिक डिटेल्स नावाची माहिती तुम्हाला दिसणार आहे. सगळ्यात शेवटी काय करा, खालती स्क्रोल करा. खालती या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट नावाचं बटन दिसणार आहे. त्या बटनावर क्लिक करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी माझ्या मोबाईलचा जो काही मोड आहे तो डेस्कटॉप मोडला सिलेक्ट केलेला आहे. इथे तुम्हाला तुमचे जे काही सेकंड इयरपर्यंत असणारे जे काही स्पेशलायझेशन आहे किंवा तुमचा जो काही ग्रुप आहे त्या ग्रुपचे 3 सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार आहे. या तिघांपैकी कोणत्याही एका सब्जेक्टमध्ये तुम्ही तुमची BSc डिग्री मिळवू शकता. ओके, सो या ठिकाणी या स्टुडंटला केमिस्ट्री सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे म्हणून इथे आपण केमिस्ट्री सब्जेक्टला काय केलेलं आहे, टिक केलेलं आहे. आणि या टिक केल्यानंतर इथे डायरेक्ट काय करा, तुम्ही कंटिन्यू बटनावर क्लिक करा. कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कंटिन्यू सगळे सब्जेक्ट येणार आहे. जे विद्यार्थी TY BScच्या सेमिस्टर 5मध्ये ॲडमिटेड आहे त्यांना एकूण किती सब्जेक्ट आले पाहिजे परीक्षा फॉर्ममध्ये, तर 8 सब्जेक्ट तुमचे थेरीचे प्लस 3 सब्जेक्ट तुमचे प्रॅक्टिकलचे, असे मिळून टोटल 11 सब्जेक्ट तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये आले पाहिजे. याच्या व्यतिरिक्त ॲडव्हान्सचे जे काही क्रेडिटचे सब्जेक्ट आहे ते असतील तर ॲड होणार आहे. पण जर का ऑलरेडी तुम्ही याच्या अगोदरच्या सेमिस्टरमधून एक्स्ट्रा क्रेडिट पूर्ण केलेले असतील तर ते याच्यामध्ये कन्सिडर केले जाणार नाही. पण तुमचे कंपल्सरी जे काही सब्जेक्ट आहे ते किती असणार आहे, टोटल 11 सब्जेक्ट असणार आहे. ओके, सो या ठिकाणी थोडं खालती स्क्रोल करू. इथे पहिल्या याच्यात तुम्हाला जे काही सब्जेक्ट दाखवलेले आहे टोटल 9 सब्जेक्ट तुमचे दाखवलेले आहेत, तर ते कुठेही तुम्हाला बदलायची आवश्यकता नाही. तुमचा जो काही स्पेशलायझेशन असणार आहे त्या रिलेटेड ते सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार आहेत. इथे तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट आहे, या 4 पैकी कोणतेही 2 सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. जसं की या ठिकाणी 510A किंवा 510B पैकी एक सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जसं की या ठिकाणी मी आमच्याकडे असणारा पॉलिमर केमिस्ट्री हा विषय मी सिलेक्ट केलेला आहे. ओके, सो इथे मी पॉलिमर केमिस्ट्री एक विषय केला. त्यानंतर 511A आणि 511B मधून एक विषय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. जसं की मी या ठिकाणी इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री घेतलेला आहे. तुमच्या महाविद्यालयात किंवा तुम्ही शिकत असलेला विषय कोणता आहे तो तुम्ही या ठिकाणी तुमच्या सब्जेक्ट टीचर्सला विचारू शकता आणि तोच विषय तुम्ही या ठिकाणी 2 सिलेक्ट करायचे आहे. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला ॲड ऑन किंवा एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट दिसतील. एक तुम्हाला मी काय करतो, एक निकाल दाखवतो. या ठिकाणी माझ्याकडे जो काही निकाल आहे या निकालात त्या विद्यार्थ्याचे सेमिस्टर 4पर्यंत म्हणजे एप्रिल 2025च्या एक्झामपर्यंत त्या स्टुडंटनी एक्स्ट्रा क्रेडिटचे GR2A, GR3A, GR4A, GR8A अशा माध्यमातून त्यांनी क्रेडिट पूर्ण केलेले आहे. आता इथे कोणत्या सब्जेक्टला किती क्रेडिट आहे याच्यासाठी मी एक एक्स्ट्रा क्रेडिटच्या माहिती देणारा एक व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पद्धतीने बघू शकता. बघा, आता या ठिकाणी जे सब्जेक्ट तुम्ही याच्या अगोदरच्या परीक्षेमधून तुम्ही अर्न केलेले आहे ते आत्ताच्या याच्यामध्ये दाखवले जाणार नाही. जसं GR2A, GR3A, GR4A हे विषय होते तर ते विषय आत्ताच्या ॲड ऑन सब्जेक्टमध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे. ओके, तर त्याकरता काळजीपूर्वक पद्धतीने तुम्हाला विषय सिलेक्ट करायचे आहे. इथे तुम्हाला जे काही ऑप्शन दिसतील या ऑप्शनपैकी तुम्ही जो काही विषय घेणार आहे त्याचं डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही हे विषय सिलेक्ट करा. अदरवाईज नाही केले तरी काही हरकत नाही. पण तुम्हाला इथे एक्स्ट्रा क्रेडिटचे जे काही सब्जेक्ट आहे तर फर्स्ट इयरला तुम्हाला 4 क्रेडिट, ज्यामध्ये फिजिकल एज्युकेशनचे 2 क्रेडिट आणि तुमचा डेमोग्राफी किंवा जो काही एक विषय आहे तर त्या विषयाचे तुमचे 2 क्रेडिट असे मिळून 4 क्रेडिट तुमचे फर्स्ट इयरचे असले. डेमोक्रेसी त्याला म्हटलं जातं, त्याचे 4 क्रेडिट तुमचे असले पाहिजे फर्स्ट इयरला. आणि सेकंड इयरचे म्हणजेच SY आणि TY मिळून तुम्हाला एक्स्ट्रा 4 क्रेडिट पाहिजे. हे एक्स्ट्रा 4 क्रेडिट तुमचं GR2A पासून तर GR9A पर्यंतच्या ग्रुपमधून तुम्हाला 4 क्रेडिट कोणतेही सिलेक्ट करायचे आहेत. ओके, जसं की या स्टुडंटनी ऑलरेडी केलेलेच आहे. आत्ता जर का त्यांना करणार असेल तर ते या ठिकाणी करू शकता. जसं की या ठिकाणी थोडंसं उजव्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर इथे प्रत्येक विषयाला तुम्हाला किती क्रेडिट आहे, जसं इथे 2 दाखवलं, 1 दाखवला, 2, 4, 2, 4, 1, 3, 2,
3, 2, 4 असे दाखवलेले आहेत. तर त्यापैकी तुम्हाला किती सब्जेक्ट अर्न करायचे तर ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. पण एका सेमिस्टरला सिलेक्ट करत असताना 4पेक्षा जास्त क्रेडिट तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करता येणार नाही. एक्झाम्पल जर का मी या ठिकाणी इथं 4 लास्ट नंबरचा सब्जेक्ट घेतला की ऑनलाईन सर्टिफिकेट किंवा मूक कोर्स, तो केल्यानंतर मला दुसरा कोर्स करता येणार नाही आहे. ओके. तर आणि एखादा विद्यार्थी जसं NSSमध्ये पार्टिसिपेशन असेल तर त्यांनी ऑलरेडी सेकंड इयरला असताना जर का NSS सब्जेक्ट सिलेक्ट केलेला असेल, त्याचे क्रेडिट त्याने आत्ता मिळवले असतील तर आत्ता परत होणार नाही. पण त्याच्या जागी त्यांनी आविष्कार स्पर्धेत भाग घेतला, तो कॉलेजमध्ये सिलेक्शन झाला आहे किंवा स्पोर्ट्समध्ये तो खेळतो आहे, तर ते विषय तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. पण या स्टुडंटला जसं की आपल्याला 7A नावाचा सब्जेक्ट द्यायचा आहे. आता 7Aला किती क्रेडिट आहे? इथं 2 क्रेडिट आहे. ऑलरेडी त्यांनी 2 नाही मस्त 4-6 क्रेडिट त्यांनी SYला मिळवलेले आहे, पण ॲटलिस्ट त्याचे 4 क्रेडिट पूर्ण झालेले आहे. आता या ठिकाणी जर का मी GR9Aचं जर का क्रेडिट मिळवण्याचा प्रयत्न केला तर हे काय म्हणेल की इथे तुम्हाला बघा, यू कॅनॉट सिलेक्ट सब्जेक्ट विथ टोटल 4 क्रेडिट्स ऑर मोर दॅन 4 क्रेडिट. तुम्ही 4पेक्षा जास्त क्रेडिट एका सेमिस्टरला सिलेक्ट करू शकत नाही. पण या स्टुडंटनी जसं GR7Aच्या माध्यमातून ती माहिती कलेक्ट करणार आहे म्हणून या ठिकाणी आपण तो विषय सिलेक्ट केला. इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमची फीची डिटेल येईल. जवळजवळ 1140 रुपये तुमची फी दाखवण्यात आलेली आहे. थोडंसं खालती स्क्रोल करा, इथे प्रिव्ह्यू बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करून तुमचे सगळे सब्जेक्ट्स आले का नाही त्याची खात्री करा आणि चौकोन बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्सवर क्लिक करा आणि कन्फर्म अँड गो फॉर डॅशबोर्ड बटनावर क्लिक करा. इथे तुमचा फॉर्म भरल्यानंतर इथे तुमचा ॲप्लिकेशन ID येईल, तुमचा कोर्स नेम येईल, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट येणार आहे. याचा अर्थ तुम्ही फक्त फॉर्म भरलेला आहे, महाविद्यालयात इन्वर्टसाठी पाठवलेला नाही. त्यामुळे इथं इन्वर्ट स्टेटस पेंडिंग ॲट कॉलेज सांगितलेलं आहे. फी चलन किंवा चलन स्टेटस तुमचं अनपेड आहे. इथं तुम्ही प्रिंट प्रिव्ह्यू बटनाची काय करा, प्रिंटआउट काढा, त्यामधली माहिती आणि सब्जेक्ट बरोबर आहे का नाही त्याची तुम्ही एकदा अगोदर खात्री करा आणि नंतर तुम्ही तुमच्या सब्जेक्ट टीचर्सकडून किंवा दिलेल्या व्यक्तींकडून तो फॉर्म चेक करू शकता आणि महाविद्यालयातून इन्वर्ट करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला प्रिंट किंवा पेमेंट बटनावर पे ऑनलाईन नावाची टॅब व्हिजिबल होणार आहे. आत्ता ती अनव्हिजिबल आहे किंवा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढे जात नाही. जोपर्यंत तुम्ही फॉर्म इन्वर्ट करत नाही तोपर्यंत फॉर्म पुढे जाणार नाही किंवा फी पेड करता येणार नाही. म्हणजे आता तुमचं पहिलं काम काय झालेलं आहे, परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने बिनचूक पद्धतीने भरायचा आहे. दुसरं आहे आपल्या सब्जेक्ट टीचरकडून किंवा संबंधित व्यक्तीकडून चेक करून तो फॉर्म इन्वर्ट करायचा आहे. नंबर 3, कॉलेजनी जर का फॉर्म इन्वर्ट केलेला आहे त्यानंतर तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी तुमचं पे ऑनलाईन बटन व्हिजिबल होणार आहे. जसं की इथं प्रिंट प्रिव्ह्यू बटन तुम्हाला ज्या पद्धतीने दिसतं त्याच पद्धतीने इथं पे ऑनलाईन बटन तुम्हाला दिसणार आहे. त्या बटनावर तुम्ही क्लिक केलं का तुम्हाला पेमेंट करता येणार आहे. ते पेमेंट कसं करायचं त्या संदर्भात सविस्तर माहिती देणार व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेला आहे. तो काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही बघा आणि त्या पद्धतीने तुमच्या परीक्षा फॉर्मचं पेमेंट करा. परीक्षा फॉर्मचं पेमेंट केल्यानंतर इथे तुम्हाला प्रिंट किंवा पेमेंट बटनाचे इथं प्रिंट असं ऑप्शन येईल. त्या बटनावर क्लिक करून तुम्ही 3 पानाचा परीक्षेचा फॉर्म डाउनलोड करू शकता. त्यातील पहिले 2 पानं तुमच्या एक्झाम रिलेटेड डिटेलच्या असतील तर शेवटचं पान तुमचं फीज रिसिप्टच्या बाबतीतलं असणार आहे. ते पण फॉर्म तुम्ही तुमच्या महाविद्यालयात क्लास टीचरकडे किंवा संबंधित व्यक्तीकडे द्यायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही फी भरल्याचा तो एक डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असणार आहे. परीक्षा फी भरताना जरा काळजी घ्या, नेटवर्क व्यवस्थित आहे का नाही त्याची काळजी घ्या. योग्य त्या QR